चांगला उमेदवार, कारण मला वाटतं की त्या मागे सुद्धा आमच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, चांगल्या प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे आणि एक सुसंस्कृत अशा प्रकारच्या गृहिणी म्हणून आहे. आणि जिल्हा परिषदेला एक चांगल्या प्रकारचं अध्यक्षपदाच्या काही ठिकाणी आरक्षण आहे. त्या आरक्षणामध्ये या असलेल्या आमच्या उमेदवाराला भविष्यकाळामध्ये चांगली संधी मिळू शकते. एक चांगली सुसंस्कृत गृहिणी या सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो, हा विश्वास कार्यकर्त्यांना आणि मतदारामध्ये असल्यामुळे वातावरण चांगलं होतं. आणि ते बघत असताना सुद्धा उमेदवार कसा असावा याचा सुद्धा मतदार चांगल्या प्रकारचा विचार करतील. म्हणून समोरचा उमेदवार अजून निश्चित झाला नाही. आमच्या ह्या उमेदवारांच्या असलेल्या क्षमतेबद्दल आणि चांगल्या उमेदवाराच्या समोर तेवढ्याच तोडीचा उमेदवार त्यांना मिळत नसावा अशी आमची अपेक्षा आहे. नाही, आम्ही काल मुंबईला जी आमची बैठक झाली त्या बैठकीच्या मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर, अजितदादांच्या बरोबर आमच्या सगळे पक्षाचे प्रमुख लोक होतो. त्यावेळेस चर्चा झाली आणि त्या चर्चा करताना महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणे निवडणूक करण्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट झालेली आहे. जिथे होईल तिथे एकाच वेळेला वेगवेगळी चिन्ह देण्यापेक्षा एकच चिन्ह जिथं होईल त्याचा उपयोग करावा. जिथं एकमत होणार नाही तिथं तुतारी लढवायची आणि मैत्रीपूर्ण निवडणूक लढवायची अशा प्रकारची भूमिका आम्ही ठरवलेली आहे. त्यामुळे इथे आता निवडणूक होताना या निवडणुकीच्या माध्यमातून एकाच चिन्हाचं वाटप करून घड्याळ या चिन्ह आम्ही निवडणूक लढवणार आहोत. महायुतीमध्ये कुठेतरी शिवसेनेला उमेद पकडण्याचा सातारा जिल्ह्यात सुद्धा प्रयत्न सुरू आहे. शंभूराज देसाईंना सुद्धा कुठेतरी कचाट्यात पकडलं जात आहे. त्यांची मदत घेतली जाणार आहे का किंवा त्यांना सुद्धा सोबत घेतलं जाणार आहे का काही ठिकाणी? होय, आमची त्यांची तयारी असेल तर शंभूराज देसाई यांच्याबरोबर आमची चर्चा करायची तयारी आहे आणि आम्ही तशा प्रकारची चर्चा करून पुढे वाटचाल करायला आमची तयारी आहे. कसा प्रतिसाद तुम्हाला एकूण जिल्ह्यातील, तुम्ही ज्यावेळी आता मुलाखती घेताय लोकांचा, कसा उत्साह आहे, काय सांगाल? प्रतिसाद फार चांगला असतो. फक्त बाकीच्या प्रतिसादाच्या बाबतीमध्ये जे लोकांमध्ये जे आता हे आहे, लोकशाहीच्या निवडणुका जर असत्या तर लोकांचा प्रतिसादाचा इतिहास दिसला असता. पण लोकसभेनंतर ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत त्यामुळे आता यामध्ये खरं म्हणतात तर दगड. मी मागे सांगितलं की मला खरं म्हणतात तर लोकांचं, कार्यकर्त्यांचं आणि उमेदवारांचं